कृष्ण हरि। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मोभिभवत्युत। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो आहोत आणि प्रथमाध्यायाचं चिंतन चाललेलं आहे। भगवंताने अर्जुनाच्या सांगण्यावरून दोनही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा केलेला आहे। अर्जुन दोन्ही बाजूंना पाहत असताना त्याला आपले आप्त स्वकीय दिसतायत आणि अशा आप्तांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला मोह परिणाम स्वरूपामध्ये अर्जुनाने आपण युद्ध करू नये असा विचार केलेला आहे आणि ते युद्ध का करू नये या संदर्भामध्ये अर्जुन आपली भूमिका भगवंतासमोर मांडतोय, त्याचा विचार आपला चाललेला आहे आणि या विचारामध्ये 40व्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला सांगतोय, कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः। देवा, जर कुलाचा क्षय झाला तर वंश परंपरेने चालत आलेले जे कुलधर्म आहेत ते नष्ट होतील किंवा नष्ट होतात आणि धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मोभिभवत्युत। आणि एकदा का कुलधर्म सुटला म्हणजे अधर्म अनाचार हा सर्व कुळाला व्यापून टाकत असतो असं आहे। परंपरेने चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं परिपालन होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या वाडवडिलांनी ज्या आचाराचं परिपालन केलेलं आहे त्या आचारापाठीमागे, त्या विचारांच्या पाठीमागे काही कारणं आहेत। विनाकारण कोणतीही गोष्ट नाही आहे। शिंडी ठेवत असत, संध्या करत असत, कपाळी कुंकू लावत असत, धोतर लावत असत, सोवळं पाळलं जात असे, अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील। बरेच लोक ह्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा तो त्यांचा कर्मठपणा होता असं म्हणून त्या गोष्टींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतायत, परिपालन बंद केलंय। परंतु वस्तुतः ते अत्यंत महत्त्वाचं होतं। पूर्वी स्नान केल्यानंतर सोवळं लावून इतरत्र कुठेही स्पर्श न करता
देवाची पूजा अर्चा वगैरे केली जात असे. थोडा विचार करा, एखादा आपलं पेशंट ICU मध्ये ॲडमिट असेल आणि अशा आपल्या रुग्णाला आपण भेटण्याकरता गेलो असता डॉक्टर लोक आपल्याला आपण बाहेरनं ज्या अवस्थेत आलेलो आहोत अगदी तसंच आत ICU मध्ये त्या रुग्णाला भेटायला जाऊ देतात का? ते हातपाय धुवायला सांगतात, त्यानंतर त्यांचे जे वस्त्र आहेत ते परिधान करायला सांगतात आणि नंतर त्या रुग्णाला भेटायचं, आणि ते देखील रुग्णाला स्पर्श करायचा नाही तर दुरून त्या रुग्णाला पाहायचं. प्रश्न आपण विचारा डॉक्टरांना, आम्ही घरून स्नान करून आलेलो आहोत, असं असताना तुमचे कपडे आम्ही का धारण करायला पाहिजे? सॅनिटायझर वगैरे आम्ही का अंगावरती घेतलं पाहिजे? डॉक्टर आपल्याला सांगतील की आपण घरापासून इथपर्यंत येत असताना या निसर्गातले अनेक कृमी कीटाणू हे आपल्या शरीराला चिकटले आहेत, त्यांचा स्पर्श आपल्याला झालेला आहे, आणि अशा अशुद्ध अवस्थेमध्ये जर आपण रुग्णाला स्पर्श केला तर त्या कृमी कीटाणूंचा संसर्ग त्या रुग्णाला होऊन रुग्णाची व्याधी बळावेल. याकरता म्हणून आपण रुग्णाला स्पर्श करू नका, रुग्णाला दुरून पहा, लांबून पहा. आता मला प्रश्न विचारायचा आहे, जो जवळपास मृत्यूशय्येवरच जणू काही पहुडलेला आहे, अशा व्यक्तीला भेटण्याकरता सुद्धा जर इतक्या स्वच्छतेची आणि पावित्र्याची आवश्यकता असेल, आपण स्वीकारत असू, मान्य करत असू, तर पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. जगामध्ये सर्व पवित्र वस्तूंपेक्षाही अत्यंत पवित्र, सर्व मंगलांपेक्षाही अधिक मंगल असा असलेला जो परमात्मा आहे, या परमात्म्याला ज्या वेळेला आपल्याला स्पर्श करायचा आहे, त्याला नमस्कार करायचा आहे, त्या परमात्म्याच्या आपल्याला जवळ जायचं आहे, सन्निध जायचं आहे. मला विचारायचं आहे, त्या वेळेला आपल्या ठिकाणी पावित्र्य असण्याची आवश्यकता आहे की नाही? जरूरच आवश्यकता आहे. म्हणजे मला असं सांगायचं आहे की पूर्वकाळी स्नान झाल्यानंतर इतरत्र कुठेही न जाता पादत्राण किंवा अंथरुणाला पारोश्या कपड्यांना स्पर्श न करता सोवळं परिधान करा, देवाची पूजा करा, संध्या करा आणि तदनंतर आपल्या दैनंदिन व्यवहाराला प्रवृत्त व्हा, असं जे सांगितलं हे सोवळं, ही वंशपरंपरा जी आपल्याला सांगितल्या गेली. मला विचारायचं आहे, आता ही विज्ञाननिष्ठ आहे, ही गोष्ट आपण मान्य कराल की नाही, कबूल कराल की नाही? अर्थात जुनी लोक जे वागत आलेले आहेत त्या पाठीमागे काही भूमिका आहेत, विचार आहेत, आणि त्या पद्धतीने आपण वागणं गरजेचं आहे. आणि असं परंपरेने जे वागत आलेले आहेत त्याप्रमाणे वागणं, यालाच कुलधर्म असं म्हणतात. पण आता जर कुलाचा क्षयच झाला तर हा कुलधर्म तरी कसा चालेल? आणि काही अयोग्य व्यक्तींमुळे जर कुलधर्म सुटल्या गेला तर त्या कुळामध्ये अधर्म, अनाचार हा व्यापला जातो. मग परिस्थिती कशी होते त्याचं वर्णन पुढे सांगितलेलं आहे. या श्लोकावर व्याख्यान करताना स्वामी म्हणतात, काष्ठावरी होता काष्ठाचे घर्षण, उपजे त्यातून अग्नी जो का, होता तो प्रदीप्त जैसे काष्ठजात, जाळोनी टाकीत समस्तही. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासलं की त्या ठिकाणी छोटासा अग्नी निर्माण होतो, म्हणजे एखादी ठिणगी पडते, परंतु ती अत्यंत छोटी असलेली ठिणगी भडकल्यावर मात्र सर्वच लाकडं वन जाळून टाकते.
त्याप्रमाणे तैसी गोत्रीवध होता परस्पर तेने दोषे घोर कुलक्षय. त्याप्रमाणे कुळामध्ये द्वेषाने जर एकमेकांकडून एकमेकांचा वध झाला तर त्या भयंकर महापातकाने सर्व कुळच नष्ट होतं. उदाहरणे आपण जर पाहिलं तर महाभारतीय युद्धामध्ये रणांगणात प्रविष्ट झालेल्या 18 अक्षौहिणी सैन्यापैकी केवळ 10च लोक जिवंत राहिले. कौरवांच्या बाजूने कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा किती झाले? 3. पांडवांच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण 4, सात्यकी 5 आणि 5 पांडव, 5 दुने 10. 10 जण शिल्लक राहिले. किंबहुना पांडवांना द्रौपदीपासून झालेली 5 मुलं होती, पण ती सुद्धा अश्वत्थाम्याकडनं झोपलेल्या अवस्थेमध्ये मारली गेली. स्वर्गवासी श्री राम शेवाळकर यांनी असं वर्णन केलंय की महाभारतीय युद्धामध्ये 18 दिवसामध्ये तब्बल 43 लक्ष वीर धारातीर्थी पडले. म्हणजे कुळामध्ये जर द्वेषाने एकमेकांवर वध झाला तर त्या महाभयंकर पातकाने कुळ नष्ट होतं. होता कुलक्षय लोपे कुलधर्म संचरे अधर्म कुळा माझी. आणि मग याच पापाने कुळधर्म बंद पडतो, कुळामध्ये अधर्म माजतो. कुळधर्मालाच दुसरं नाव आहे वंशज धर्म. वंशज धर्म म्हणजे परंपरागत कुळधर्म, कुळाचार. प्रत्येकाच्या कुळामध्ये विशिष्ट कुलधर्म चालत आलेले असतात आणि त्याचं परिपालन शास्त्रीय दृष्टीने अत्यावश्यक असतं. ज्ञानोबारायांनी असं म्हटलेलं आहे, कुळधर्म चाली विधिनिषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. जर कुळातच कोणी राहिलं नाही तर कुलधर्म चालेल कसा, हा प्रश्न आहे. असो बर, आता कुळामध्ये जर अधर्म व्यापला गेला परिणाम काय होईल त्याचं चिंतन पुढे सांगतात. अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. जर अनाचार जोरावला गेला, वाढला तर कुलस्त्रिया बिघडतात आणि हे यादव कुलोत्पन्ना श्रीकृष्णा, कुळातील स्त्रिया अनाचारी झाल्या की वर्णसंकर होतो. यावर स्वामी म्हणतात, मग सारासार राहेना विचार कळे नासाचार योग्यायोग्य कर्तव्या कर्तव्य ओळखेना काही ऐसी दशा होई पापे येणे. याचा अर्थ असा की एकदा का अनाचार जोरावला गेला की मग चांगलं काय आहे वाईट काय आहे याचा विचार कसा होईल, बरं कुणी काय आचरण करावं हे कळत नाही. कर्तव्य अकर्तव्य इत्यादी सर्व गोष्टी थांबून जातात. कर्तव्याला विधी म्हणतात आणि अकर्तव्याला निषेध म्हणतात. वेदानुमोदित जे विहित कर्म असतं त्याला विधी किंवा धर्म असं म्हणतात. म्हणून वेदेन प्रयोजनम उद्दिश्य विधीयमानो अर्थो धर्मः अशी आपल्याला धर्मशब्दाची व्याख्या पाहायला मिळते. वेदाने एका विशिष्ट प्रयोजनाला उद्देशून सांगितलेला किंवा आचरण करायला लावलेला जो विशिष्ट भाग आहे त्याला धर्म कर्तव्य असं म्हणा, आणि वेदाने जे करू नये म्हणून सांगितलेलं आहे त्याला निषेध म्हणतात किंवा अकर्तव्य म्हणतात. सर्व विश्वाची स्थिती
ही धर्म परिपालनावरतीच आहे. म्हणून नारायण उपनिषदामध्ये असं वर्णन आहे, धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा. धर्म हे विश्वाची जगाची प्रतिष्ठा आहे. सर्व जग जर कोणाच्या आधारावर आज असेल तर धर्माचे आहे. धर्म हे धारक तत्व आहे. म्हणून धर्म शब्दाची व्याख्याच अशी केलेली आहे, धारणात धर्म इत्याहुः धर्मो धारयते प्रजाः यस्यात धारण संयुक्तम तद्धर्म इति कथ्यते. धारण केल्यामुळेच त्याला धर्म असं म्हणतात. जे जे धारक तत्व आहे त्या प्रत्येकाच्या ठिकाणी धर्म अशी संज्ञा आपल्याला पाहायला मिळते. लोके धर्मिष्ठम प्रजाः उपसर्पन्ति. समाजामध्ये प्रजा अनुसरण हे कुणाचं करते? जो धर्माने वागणारा आहे, नीती न्यायाने वागणारा आहे, सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा आहे, समाज देखील त्याचंच अनुसरण करतो. धर्मे सर्वं प्रतिष्ठिताम. अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ माणसाचे सर्व मनोरथ हे धर्मामध्ये प्रतिष्ठित आहेत. आणि असं असल्यामुळे तस्मात् धर्मं परमं वदन्ति. त्यामुळे धर्म हाच जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून धर्माचं परिपालन आपल्याकडनं झालंच पाहिजे. परंतु अनाचार जोरावला, अधर्माची वाढ कुळात झाली तर कुणीही विधी निषेध परिपालन करत नाहीत. मालवोनी दीप चालता अंधारी उजू मार्ग तरी लागे ठेच. असलेला दिवा जर आपण मालवला आणि मग अंधारात वावरावं तर ज्याप्रमाणे सरळ मार्गावरच अडखळून पडावं लागतं, त्याप्रमाणे कुलक्षयी तैसा आद्य धर्म सरे एकलेची उरे पाप मात्र. त्याप्रमाणे कोणत्याही कुळाचा ज्या वेळेला क्षय होतो त्यावेळेला तो सनातन असलेला कुलधर्म नष्ट होतो. मग त्या ठिकाणी पापाशिवाय दुसरं काय राहणार? कुलधर्माचा लोप झाला की पापाचरण व्हायला लागतं. मग आता पाप म्हणजे काय? पाप शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. तुकोबारायांनी केलेली व्याख्या फक्त आत्ताच्या मितीला आपणासमोर मांडतो आणि पुढे जातो. भविष्यामध्ये आपल्याला पापाचं कारण काय, पाप कसं होतं, पाप कशाला म्हणतात, या संदर्भामध्ये अनेक विचार करायचे आहेत. तुकोबाराय म्हणतात, पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. त्याला पाप म्हणतात ज्या ठिकाणी नीती अनितीचा विचार न होता मनाला जे वाटेल त्याप्रमाणे उन्मत्तप्रमाणे ज्या ठिकाणी वागणं होत असतं त्यालाच पाप असं म्हणतात. आणि एकदा का असं पाप त्या ठिकाणी प्रगट झालं मग तेथे मन राहेना स्वाधीन दशेंद्रिय गण स्वैर वागे हीन पुरुषाशी घडोनी संगती तेने बिघडती कुलस्त्रिया. मग त्यावेळेला मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह हे बंद पडतात. म्हणजे मनावरही ताबा राहत नाही आणि इंद्रियांवरही ताबा राहत नाही. इंद्रिय सैरावैरा धावतात म्हणजे स्वैर वर्तन करू लागतात. आणि त्यामुळे कुलीन स्त्रियांकडूनही व्यभिचार घडतो. व्यभिचार हे फार मोठं पाप मानलं गेलेलं आहे. त्याचे परिणाम स्वतःसह कुळाला भोगावे लागतात. ज्ञानोबारायांनी गाथेमध्ये असं वर्णन केलेलं आहे, अंबुला केला जरी धावे मन बुडती 42 जाती नाक कान. विवाह झालाय आणि असं असतानाही जर अंतःकरण स्थिर न राहता तिच्याकडनं व्यभिचार घडला
तर 42 कुळ्यांचा अधःपात त्या ठिकाणी होत असतो. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये जोपर्यंत जीवन मर्यादेमध्ये आहे तोपर्यंत ते जीवन वंदनीय ठरत असतं. परंतु एकदा का मर्यादा ओलांडल्या गेली की मग मात्र ते जीवन निंदनीय होत असतं. मर्यादेला फार महत्त्व आहे. मी आपणास काही उदाहरण सांगतो. गंगामाई पवित्र आहे की नाही? होय. गंगामाईचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. का फेडीत पाप आणि ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. अर्थात आपल्या तीरावरील सर्व झाडांचे संगोपन संवर्धन करीत जे गंगामाईचं दर्शन करणारे आहेत त्यांचं पाप, गंगामाईमध्ये जे स्नान करणारे आहेत त्यांचा ताप नष्ट करीत गंगामाईचं पाणी समुद्रापर्यंत पोहोचतं. अर्थात जगत कल्याण करीत जाते, पाप ताप हरण करते आणि पिकाचं वर्धन करते. यामुळे संपूर्ण जनसमाजाचं पालन पोषण करीत गंगामाई समुद्राला प्राप्त होते, जगत कल्याण करते. पण हे गंगामाईचं असलेलं वर्णन आणि गंगामाईची असलेली ही वंदनीयता कुठपर्यंत आहे? जोपर्यंत गंगामाई आपल्या दोन्ही तीरांमधून प्रवाहित होत आहे तोपर्यंत. पण कदाचित पाऊस जास्त झाला आणि गंगामाईने आपल्या दोन्ही तीरांची मर्यादा ओलांडली आणि आता गावांमध्ये शेतांमध्ये आपल्या घरामध्ये गंगामाई यायला लागली. मला विचारायचं आहे, असं गंगामाईच्या पुराचं पाणी आपल्या घरात आल्यानंतर कोणीतरी आरती घेऊन गंगामाईची आरती करतो का? दिवा घेऊन गंगा आली आम्हावरी असं म्हणतो का? नाही. त्यावेळेला ती गंगामाई वंदनीय राहत नाही, ती अनेकांच्या तिरस्काराला पात्र होते. अर्थ काय कळाला? जोपर्यंत गंगामाई दोन्ही तीरांमधून वाहते आहे तोपर्यंत ती वंदनीय आहे. मर्यादा ओलांडली झाली तिरस्कृत. मर्यादेत जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत त्याचं कल्याण आहे. भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये परीक्षिती राजाचं चरित्र आलेलं आहे. परीक्षिती राजाने दिग्विजय केला. त्या दिग्विजयामध्ये कलीला पराभूत केला, कलीचा निग्रह केला, कलीला राहण्याकरता काही स्थानं दिली. द्यूतम पानम स्त्रियसूना यत्रा धर्मश्चतुर्विधा. द्यूत म्हणजे जुगार, पानम मदिरा प्राशन, स्त्रिया वेश्यालय आणि सूना जीवहिंसा ज्या ठिकाणी होतात असं तो कत्तलखाना. ही 4 ठिकाणं या परीक्षिती राजाने कलीला राहण्याकरता दिली. त्या कलीने विनंती केली, महाराज आपण मला ही स्थानं दिलीत मान्यत, परंतु अपुरी पडतात, अजून आपण स्थान द्या. पुनस्मय याच मानाय जात रूपम अदात प्रभू. आणि मग परीक्षिती राजाने सोनं, पण तेही सुद्धा अधर्माने प्राप्त केलेलं सोनं हे त्या कलीकरता राहण्याकरता स्थान दिलं. झालं, कलिनिग्रह केला आणि कलियुगाचा प्रारंभ झालेला असतानाही सत्ययुगामध्ये जसं राज्य असे तसं राज्य या परीक्षिती राजाने करून दाखवलं. एक लक्षात ठेवा, प्रजेमध्ये जे सुखदुःख प्राप्त होतात त्याला राजा कारणीभूत आहे. महाभारतामध्ये एक प्रश्न आलाय, कालो वा कारणम राज्ञो राजा वा काल कारणम. काळ हे राजाचं कारण आहे का राजा हा तशा अनुकूल प्रतिकूल काळाचा कारणीभूत आहे? तर व्यासांनी स्पष्ट रीतीने सांगितलंय, इति ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम. राजा हेच कालाचं कारण आहे. म्हणून शासक जर उत्तम असेल, सत्ता जर योग्य व्यक्तीच्या हाती असेल तर
त्याच्या शासन कालावधीमध्ये प्रजा सुखी, समाधानी, ऐश्वर्य संपन्न आणि देवाभिमुख, धर्माभिमुख अशा रीतीने वागते. आणि राजाच जर अधर्मी असेल तर प्रजेकडनं धर्माचरणाची काय अपेक्षा करावी? यथा राजा तथा प्रजा अशी परिस्थिती असते. पण परीक्षिती राजा अत्यंत धार्मिक, परिणाम स्वरूपामध्ये सत्ययुगासारखं राज्य त्यांनी करून दाखवलं. कलीला सुद्धा परीक्षितीवरती आक्रमण करण्याकरता 30 वर्षाचा कालावधी वाट पाहावी लागली. आणि एक दिवस परीक्षिती राजा शिकारी करता म्हणून अरण्यात निघाला. आज कोणता मुकुट मस्तकी घालायचा हे पाहण्याकरता म्हणून त्या मुकुटांच्या गृहात आला असताना भीमदादाने जरासंधाचा आणलेला मुकुट, अन्यायाने आणलेला मुकुट तो पाहिला आणि तो आवडला म्हणून मस्तकावर धारण केला. अन्यायाने प्राप्त झालेलं सोनं आज परीक्षिती राजाने आपल्या शिरी धारण केलं. कलीला संधी मिळाली आणि कलीने प्रवेश केला. सर्वांना कथा माहिती आहे, मी अधिक विस्तार करणार नाही आहे. परीक्षिती राजा अरण्यात निघून गेला. दुपार झाली, तहान लागली. तहानेने व्याकुळ असलेला आजूबाजूला पाहत असताना थोडी हिरवळ जाणवली म्हणून त्या हिरवळीच्या बाजूने गेला तर त्या ठिकाणी एक आश्रम होता. आश्रमामध्ये शमीक नावाचे ऋषी समाधी लावून बसलेले होते. समाधी अवस्थेमध्ये कोण बाहेर आला गेला काही पत्ता लागत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा अशी अवस्था समाधी अवस्थेत असते. आणि हीच अवस्था शमिकांची होती. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी अशा अवस्थेत असलेले शमिक ऋषी साधना करत होते. राजा जवळ गेला, हात जोडले, विनंती केली, महाराज मी परीक्षित आहे, राजा आहे, तहानेने व्याकुळ झालेलो आहे, थोडंसं पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु समाधी मग्न असलेल्या शमिकांना आवाज गेला नाही. राजाला मात्र वाईट वाटलं. अरे मी राजा आहे, मी कधी कुणाकडे जात नाही, आज आगतिक म्हणून आलो तरीसुद्धा माझा अपमान करतात. आणि म्हणून राग येऊन राजाने धनुष्याच्या टोकाने आजूबाजूला एक मृत सर्प पडलेला होता तो उचलला आणि ऋषींच्या गळ्यात घातला, निघून गेला. राजाकडनं अपमान झाला शमिकांचा. आणि हे सर्व दृश्य आश्रमातील एक ऋषी बालक पाहत होता. त्याने जवळच असलेल्या कौशिकी नदीवरती या शमिकांच्या पुत्राला शृंगीला ही गोष्ट जाऊन सांगितली. आणि हे ऐकल्यानंतर शृंगीने आचमन केलं, हातात पाणी घेऊन परीक्षिती राजाला शाप दिला. तो शाप महत्त्वाचा आहे. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हानी दंक्षति स्म कुलांगारम. परीक्षिती राजाला शाप देत असताना शृंगी म्हणतात, ज्याने आपली मर्यादा ओलांडली आहे अशा परीक्षितीला आजपासून 7व्या दिवशी सर्पराज तक्षकाच्या दंशाने मरण येईल. मला महत्त्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे, परीक्षितीला शाप झाला. का शाप झाला? इति लंघित मर्यादम, त्याने आपली मर्यादा ओलांडली म्हणून. अर्थात जोपर्यंत मर्यादेमध्ये परीक्षिती राजा होता तोपर्यंत कलीवरही त्याला विजय मिळवता येईल एवढं सामर्थ्य होतं. परंतु ज्या वेळेला मर्यादा ओलांडल्या गेली त्यावेळेला मात्र मरणाला सामोरं जावं लागलं. हे मर्यादेचं महत्त्व आहे. रामायणामध्ये आपण गेलात, प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहिती आहे की रावणाने मारीचाला विनंती केली, मारीचा आपण रूप बदलण्यात, वेषांतर करण्यामध्ये तरबेज आहात, दंडकारण्यात जायचं आहे आणि एका मानवाच्या पत्नीचं हरण करायचं आहे. याकरता तू सोन्याच्या हरणाचा वेश धारण करून
त्या स्त्रीच्या पतीला तिच्या प्रश्न दूर घेऊन जायचं काम कर. तो मारीच म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही आहे, परंतु तो मानव आहे तरी कोण? रावणाने सांगितलं, त्याचं नाव मला कळालं आहे, ते आहे म्हणजे राम. राम म्हटल्याबरोबर मारीच म्हणाला, रावणा मग एक काम कर, हा विचार मनातून काढून टाक. का? कारण राम सामान्य नाही. अरे आहे कोण तो? मारीचाने त्यावेळेला वर्णन केलंय, रामो विग्रहवान धर्महा. रावणा एक लक्षात ठेव, रामराय म्हणजे मूर्तिमंत धर्म आहेत. अधर्मी व्यक्ती कितीही सत्तावान असू देत, बलवान असू देत, परंतु अधर्माने वागणारा असल्या कारणाने जो धर्माने, नीतीने, न्यायाने वागणारा आहे त्याचं भय या अधर्मी व्यक्तीला कायमस्वरूपी राहत असतं. आणि त्या मारीचाने तर सांगितलं, ज्या वेळेला हा राम 15 वर्षाचा होता त्यावेळेला त्याचा पराक्रम मी पाहिलेला आहे. विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये विघ्न निर्माण करण्याकरता मी, सुबाहू आम्ही जात असो, त्यावेळेला ज्या बाणाला टोक नाही आहे असा बाण त्याने मारला असता मी विश्वामित्रांच्या आश्रमापासून जो उडालो तो शतयोजन विस्तीर्ण असलेल्या समुद्राला पार करून लंकेमध्ये येऊन पडलो. आणि ही त्याच्या एका बाणाची ताकद आहे आणि त्या बाणाला टोक नाही. तेव्हापासून ज्या ज्या पदार्थांचा आरंभ र अक्षरापासून होतो मी त्यांचा विचारच करत नाही. म्हणून हे रावणा, दशानना हा विचार तर सोडून दे. रावण म्हणाला, जर तू मला सहकार्य केलं नाही मी तुला मारून टाकेन. मारीच विचार करायला लागला, गेलो तरी मरण आहे आणि न काम केलं तरी मरण आहे, काय करायचं? त्याने विचार केला, रावणासारख्या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून जर आपण मेलो तर किमान आपल्याला मोक्ष तरी प्राप्त होईल. आणि म्हणून मारीचाने सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं. ज्या ठिकाणी पर्णकुटीमध्ये सीतामाई राहत होते आजूबाजूला ते हरिण फिरायला लागलं. सीतामाईने ते हरिण पाहिलं आणि तिच्या अंतःकरणामध्ये त्या हरणाच्या विषयी अभिलाषा निर्माण झाली. रामरायाला बोलावलं, रामा या ना इकडे, बघा ना ते हरिण किती सुंदर आहे, त्याची अंगकांती सोन्यासारखी आहे. रामा मला हे हरिण हवंय. रामरायाने त्या हरणाकडे पाहिलं आणि असलेलं कपट रामरायाच्या लक्षात आलं. आता रामरायासमोर प्रश्न आहे, हे सुवर्ण मृग जे आहे हे खोटं आहे. आता आपण या सुवर्ण मृगाच्या पाठीमागे जावं की न जावं? रामराय गेले. रामराय गेले का गेले या संदर्भामध्ये विचार करत असताना अनेकांचं असं मत आहे, हेम्नः कुरंगस्य न कदापि वार्ता. सोन्याच्या हरणाचं वर्णन कधी कोणी ऐकलं नाही, न दृष्टपूर्वहा कोणी आजपर्यंत पाहिला नाही. पण असं असतानाही रामाच्या अंतःकरणामध्ये या हरणाविषयी लोभ निर्माण झाला. तथापि रामो लुलुभे मृगाय. का लोभ निर्माण झाला? का रामराय त्या हरणाच्या मागे गेले? तर वर्णन करणाऱ्याने असं वर्णन केलं, विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाल जवळ आला की भल्या भल्यांची सुद्धा बुद्धी बदलते, विपरीत बुद्धी निर्माण होते. त्यावेळेला मला प्रश्न विचारायचा आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी हा जो सिद्धांत आहे हा मलाही मान्य आहे, परंतु आपल्यासारखा सामान्य व्यक्ती असेल तर विनाशकाल जवळ आला असताना त्याची बुद्धी पालटते, ही गोष्ट मला मान्य आहे. रामरायासारखा व्यक्तीसुद्धा
त्याच्या बाबतीमध्ये वर्णन करताना विनाशकाले विपरीत बुद्धी हे वर्णन योग्य वाटतं का? तुम्हाला तरी योग्य वाटतंय का? नाही. म्हणून एकाने वर्णन केलं, बली असे केवलम ईश्वरेच्छा. अरे बाबा, ती रामरायाचीच इच्छा आहे म्हणून रामराय मागे गेले. असो, का रामराय मागे गेले तर उत्तर आपल्याला देता येईल. दयितये सीतमन्वधावन. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये असं वर्णन आलेलं आहे. सीतामाईने त्या हरणाची अपेक्षा केली म्हणून रामराय मागे गेले. एकाने असा प्रश्न विचारला, म्हणजे बायकोने काही मागितलं तरी माणसाने ते लगेच पूर्ण करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे काय? सारासार विचार नसावा काय माणसाला? रामाला सारासार विचार नसावा? अहो म्हटलं तसं नाही. पण सीतामाई ही वेगळी आहे ना. काय विशेष आहे? वैशिष्ट्य काय आहे? विवाह झाल्यापासून आत्तापर्यंत सीतामाईने रामाकडे काहीही मागितलेलं नव्हतं. ही पहिली बाब आहे. आणि दुसरी बाब अशी आहे, ज्या वेळेला रामरायाला कळालं की आपला राज्याभिषेक होणार नाही, आपल्याला वनवासात जायचं आहे, शांत मनाने रामराय आपल्या महाली आले. सीतामाईला अति आनंद होता. कालपर्यंत श्रीराम होते, परंतु आज राम राजा राम होणार आहेत. आणि जर राम राजा झाले तर रामाची पत्नी मी सीता ही राणी होणार. एक अनामिक आनंद होता. म्हणून महाली आलेल्या रामरायाचं सीतामाईने अभिनंदन केलं, औक्षण केलं. भावी राजा राम आपलं स्वागत असो. रामराय शांत रीतीने आपल्या महालात आले. सीतामाईला जवळ घेतलं आणि बसवून सांगितलं, सीते अभिषेक व्हायचाच आहे, परंतु राज्याभिषेक न होता वनवासाभिषेक व्हायचा आहे. सीतामाईला सगळा वृत्तांत सांगितला. आणि रामराय म्हणाले, तुझी इच्छा असेल तर 14 वर्ष कौसल्या मातेजवळ राहा. तुझी इच्छा असेल तर 14 वर्ष मिथिलेला राहा. असे 14 वर्ष निघून जातील. 14 वर्षानंतर मी परत येईन आणि तुझा स्वीकार करेन. हे ऐकल्याबरोबर सीतामाईने रामरायाला प्रश्न विचारला, रामा, हीच आपण आपल्या सीतेची परीक्षा केली. पती वनवासाचं दुःख भोगणार आणि पत्नी राजवैभवात राहणार. तुम्हाला तुमची सीता अशी वाटते? कथम माम इच्छसे त्यक्तुम धर्मपत्नीं पतिव्रताम. सांगा रामा, आपण माझा त्याग करण्याचा विचार तरी कसा करू शकता? मी आपली धर्मपत्नी आहे, पतिव्रता आहे. स्वतःच्या विषयी माझी खात्री आहे. अनिंद्यांच अदोषांच कोणीही माझी निंदा करू शकणार नाही, कोणी मला दूषण लावू शकणार नाहीत. आणि असं असताना आपण मला सोडून जाण्याचा विचार तरी कसा करता? निरोप कसला घेता माझा, जेथे राघव तेथे सीता. मला सोबत घेऊन जा. रामरायाने सांगितलं, सीते लक्षात ठेव, तो वनवास आहे, बागेत जाण्यासारखं सोपं नाही आहे. सीतामाईने समजावून सांगितलं, रामा, आपण माझ्या सहवासात असताना त्या सहवासातून जे सुख प्राप्त होईल ना, त्यातून वनवासाचं दुःख वजा होणार आहे. आणि आपणाकरता मी वनवासाचं दुःखही सहर्ष स्वीकारेन. रामा, माझी कोणतीही तक्रार नसेल. मी तुम्हाला काही मागणार नाही. आणि ही सीतेची भूमिका पाहून रामराय सीतामाईला वनात घेऊन आले. आज रामराय विचार करतायत, सीतेने राजवैभवाचा राजसुखाचा त्याग केला. कोणाकरता? माझ्याकरता केला. आजपर्यंत कधी काही मागितलं नाही. पतिव्रता धर्म व्यवस्थित रीतीने सांभाळला. आणि मग अशा सीतेने जर आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट मागितली असेल तर आपण तो हट्ट पुरवावा की न पुरवावा. आणि म्हणूनच सर्व खरं काय आहे हे माहिती असतानाही रामराय त्या सुवर्ण मृगापाठीमागे गेले. मारीच असतो, कपट असते, दूरवर घेऊन गेला. आणि ज्या वेळेला रामाचा बाण लागला
त्यावेळेला त्या मारीचाने आणखी एक कपट केलं. हा सीते, हा लक्ष्मणा, धाव त्राहिमाम असा आवाज काढला. तो आवाज सीताबाईच्या कानापर्यंत पोहोचला. लक्ष्मणांनीही ऐकला आणि सीतामाईच्या अंतःकरणामध्ये व्याकुळता निर्माण झाली, भयग्रस्त झाली. जवळच उभ्या असलेल्या लक्ष्मणांना सीतामाई म्हणाली की हे लक्ष्मणा, तुमचे बंधू रामराय संकटात आहेत. जा आणि रामरायांचं संरक्षण करा, त्यांना घेऊन या. लक्ष्मणांनी सांगितलं, आईसाहेब, आपणाला रामरायांचा अधिकार, रामरायांचं सामर्थ्य, पराक्रम माहिती नाही. अहो, त्रैलोक्यामध्ये कोणीही असा समर्थ नाही आहे जो रामरायाला क्षती पोहोचवू शकेल. श्री विश्वामित्र महर्षींकडनं आम्हाला बला अतिबला या विद्या प्राप्त झालेल्या आहेत. पण तरी सीतामाई ऐके ना. किंबहुना रामायणातले जे अत्यंत कटू प्रसंग असतील त्यामधला सर्वात कटू प्रसंग जर कोणता असेल तर तो इथला आहे. सीतामाई लक्ष्मणांना उद्देशून बोलायला लागली, लक्ष्मणा, अरे राजवैभव सोडून तू आमच्यासोबत वनात का आलास त्याचं कारण आज मला कळालं. म्हणलं, का आलो? तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी अभिलाषा आहे आणि म्हणून येन केन प्रकारेण रामाचं काही अनिष्ट झालं की मी तुला प्राप्त व्हावी याकरता म्हणून तू आमच्यासोबत वनात आलास. नवे काय सीतामाई बोलली नसेल. वस्तुतः विचार करा, लक्ष्मण महाराज किती संयमी. ज्या वेळेला सुग्रीवाने सीतामाईचे दागदागिने अलंकार रामांना दाखवले. रामा, आकाशमार्गाने एका विमानामधून एक स्त्रीचं अपहरण करून रावण चाललेला होता. त्या स्त्रीने हे दागिने खाली फेकले आम्हाला पाहून आणि म्हणाली होती, माझे पती जर या मार्गाने आले तर त्यांना सांगा, हे दाखवा, हे ते दागिने आहेत. रामरायाने ते दागिने पाहिले, ओळखले आणि लक्ष्मणांना दाखवून म्हणायला लागले, बघ लक्ष्मणा, अरे हे सीतामाईचे दागिने आहेत. त्यावेळेला लक्ष्मणांनी सांगितलं, रामा, खरं सांगू, ना हम जानामि केयूरे ना हम जानामि कुंडले नूपुरोत्वभिजानामि नित्यं पादाभिवंदनात. रामा, मी सीतामाईचे बाजूबंद ओळखत नाही, त्यांच्या कानातली ओळखत नाही, हातातले ओळखत नाही, फक्त ह्या पैंजना मात्र मी ओळखतोय. का बरं? कारण की रोज मी ज्या वेळेला सीतामाईला नमस्कार करत असे त्यावेळेला हे पैंजण मला त्यांच्या पायामध्ये दिसत असत. म्हणजे विचार करा, पायाच्या घोट्याच्या खाली असणारे पैंजण, तिथपर्यंतच लक्ष्मणांची नजर. 13.5 वर्ष जवळपास सीतामाईच्या सोबत राहून आणि सीतामाईच्या मागे चालूनही लक्ष्मणांची दृष्टी सीतामाईच्या पायाच्या घोट्याच्या वरती जात नाही. यापेक्षा आणखी ते ब्रह्मचर्य काय असावं, किती संयम असावा. आणि इतक्या संयमाने मर्यादेने राहणारे लक्ष्मण महाराज, परंतु आज सीतामाईने मात्र अत्यंत घोर अपमान केला. लक्ष्मण महाराजांनी सहन केला तो अपमान आणि शेवटी सीतामाईला बरं वाटावं याकरता म्हणून जाण्याकरता प्रवृत्त झाले. सांगितलं, आईसाहेब, जातो मी, मान्य आहे, परंतु रामरायाने आपल्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे, म्हणून मी आपणास विनंती करतो की मी ही एक रेषा आपणासमोर या ठिकाणी उल्लेखित करतो. कृपा करा, या रेषेची जी मर्यादा आहे ती फक्त आपण ओलांडू नका. जोपर्यंत आपण या मर्यादेत आहात तोपर्यंत आपण सुरक्षित आहात. ही मर्यादा जर आपण ओलांडली तर मग मात्र
आपण असुरक्षित असाल. मर्यादा घातली आणि निघून गेले. इतिहास साक्ष आहे. लक्ष्मण रेषा ओलांडून रावणाला आत येता येईना आणि म्हणून कपटपूर्वक रावणाने सीतामाईला लक्ष्मण रेषा ओलांडण्याला भाग पाडलं. आणि ज्या वेळेला सीतामाईने ही मर्यादा ओलांडली त्यानंतरच सीतामाईचं हरण झाले. म्हणजे मर्यादा किती महत्त्वाची आहे. आपण गंगामाई पाहिली, मर्यादेत आहे तोपर्यंत पूजनीय आहे. परीक्षिती राजा पाहिला, मर्यादित आहे तोपर्यंत राजा आहे, कलीलाही पराभूत करतो. आणि सीतामाई पाहिली, मर्यादेत आहे तोपर्यंत सुरक्षित आहे. मर्यादा ओलांडली, गंगामाई निंदनीया अर्थात तिरस्करणीया झाली. परीक्षिती मरणाला प्राप्त होतो, त्याला शाप झाला आणि सीतामाईचं हरण झालं. हे जसं आहे त्याप्रमाणे स्त्री जीवन जर आपण पाहिलं तर स्त्री जीवनालाही सासर आणि माहेर ह्या दोन मर्यादा आहेत. आणि या मर्यादेमधून जर स्त्री जीवन पुढे गेलं तर त्या ठिकाणी तिचं कल्याण होतं. नव्हे ती 42 कुळांचा उद्धार करणारी आहे. परंतु स्त्रीकडून जर या मर्यादेचं उल्लंघन झालं, व्यभिचार घडला, परपुरुष गमन झालं तर परिणाम बुडती 42 जाती नाक कान, ती 42 कुळांचा घात करणारी, त्यांना नरकाला नेणारी ठरत असते. वर्णसंकर त्या ठिकाणी निर्माण होतो. ज्या ठिकाणी मन आणि इंद्रिय स्वाधीन राहत नाहीत त्या ठिकाणी वर्णसंकर निर्माण होतो. हीन पुरुषाशी घडोनी संगती तेने बिघडती कुलस्त्रिया. ऐसे वर्णावर्ण जाता मिसळून लोपती संपूर्ण ज्ञाती धर्म. हा संकर कसा असतो या संदर्भामध्ये असं वर्णन आहे की ईश्वराने 4 वर्ण निर्माण केलेले आहेत आणि विवाह करत असताना आपापल्या वर्णाच्याच स्त्रीशी विवाह करावा, पुरुषाशी विवाह करावा. परंतु आपल्या वर्णाव्यतिरिक्त अन्य वर्णाच्या स्त्री पुरुषाशी विवाह केला किंवा कोणताही व्यवहार केला की त्याला वर्णसंकर असं म्हटलं गेलेलं आहे. सवर्ण आणि असवर्ण असे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. यातही पुरुष हा उत्तम वर्णाचा व स्त्री ही निम्न वर्णाची असेल तर त्याला अनुलोम वर्णसंकर म्हणतात. परंतु स्त्री उत्तम वर्णातील आणि पुरुष जर हीन वर्णातील असेल तर त्याला प्रतिलोम विवाह असं म्हटलं गेलेलं आहे. हा प्रतिलोम वर्णसंकर होत असतो. कुठल्याही प्रकारचा वर्णसंकर असो तो होऊ नये हेच महत्त्वाचं आहे. वर्णावरणावरच मध्ये भेसळ झाली की वर्णसंकर निर्माण होतो. मग जेवढे काही ज्ञाती धर्म मुळापासून चालत आलेले आहेत ते उखडले जातात. याला उदाहरण देतात. चव्हाट्यावरील भक्षावया अन्न कावळे धावून येती जैसे तैसी महापापे संचरती कुळी लोपे जिये वेळी कुलधर्म. ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या भातावर अन्नावर 4ही बाजूनी कावळे येऊन पडतात त्याप्रमाणे ज्या कुळामध्ये वर्णसंकर झालेला आहे अशा कुळामध्ये मोठमोठाली पाप हे प्रवेश करत असतात. आणि मग तो झालेला वर्णसंकर काय करतो? संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिंडोदकक्रियाः. याचा अर्थ असा आहे की हा वर्णसंकर कुलघाताला आणि म्हणजे जो कुलाचा घात करणारा आहे त्याला आणि शेवटी त्या कुळाच्या नरकालाच कारणीभूत होतो. कारण त्यांचे म्हणजे कुलग्नाचे आणि कुळाचे पितर पूर्वज
पिंड दान तर्पण आदी क्रिया लुप्त झाल्यामुळे पतन पावतात, नरकामध्ये पडतात. म्हणून वर्णसंकर होऊ नये ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. क्षेत्र आणि बीज यांच्या शुद्धीने निर्माण झालेली संतती ही परंपरेने चालत आलेले जे कुलधर्म आहेत त्यांचं यथावत परिपालन करते. परंतु ज्या वेळेला दोन वर्ण एकत्र येतात त्यावेळेला त्या दोन्ही वर्णातली वेगवेगळी असलेली भूमिका, दोन्ही वर्णातील वेगवेगळे असलेले आचार विचार एकत्र झाल्यामुळे धड मातृकुळातलाही आचार विचार पूर्णपणे पाळला जात नाही, धड पितृकुलातलाही आचार विचार पूर्णपणे पाळला जात नाही. मातृकुलातील चालत आलेल्या आचार विचार धर्माविषयी आणि पितृकुलात आलेल्या आचार धर्माविषयी त्या निर्माण होणाऱ्या संततीच्या अंतःकरणामध्ये पूर्ण श्रद्धा भाव नसल्या कारणाने तो धड मातृकुळाकडीलही कुलधर्माचं परिपालन करत नाही आणि पितृधर्माकडील कुलधर्माचंही तो आचरण करत नाही. आणि म्हणून ते कुलधर्म जे आहेत हे नष्ट होतात. मग त्यामध्ये काय होतं की जे काही पिंडादानादी क्रिया आहेत ह्या देखील लुप्त होतात. आणि एकदा का पिंडदानादी क्रिया लुप्त झाल्या की मग मात्र त्या ठिकाणी पूर्वजांना नरकाला जावं लागतं. आणि असं असल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता पिंडादिक क्रिया श्राद्ध कर्म हे केलंच पाहिजे. श्राद्ध कर्म बंद पडता कामा नये. मग श्राद्ध कर्म का करावं, श्राद्ध म्हणजे काय आहे. आणि बरेच जण असे आहेत की गयेला श्राद्ध करून आल्यानंतर घरी श्राद्ध करत नाहीत. मग ते श्राद्ध करावं की करू नये या संदर्भातले काही विचार आहेत. ते विचार मी पुढच्या सत्रामध्ये आपणासमोर व्यक्त करतो. आत्ताचं हे सत्र स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.